कर मित्रांनो, अंडा राईस करण्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल ओतून घेतलेलं आहे आणि लसूण टाकून घेतलेला आहे. खडा मसाला टाकून, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून मस्त असा तडका दिलेला आहे. लाल तिखट, काश्मीर पावडर आहे आणि बिर्याणी खूप छान होते. बारीक कट करून घेतलेला कांदा व्यवस्थित हलवून घेतलेला आहे बघा. मस्त अशी अंडा राईस बिर्याणी अशी नक्की बनवा. आणि 6 अंडे आहेत ते फोडून घेतलेले, लाल तिखट, काश्मीरी पावडर, घरातलं काळं तिखट असं सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. अंडी व्यवस्थित फेटून घेतलेली आहे बघा. आता ही फेटून घेतलेली अंडी कढईमध्ये आपण व्यवस्थित टाकून घेणार आहोत बघा. मस्त असा कांदा सोनेरी रंगावर परतलेला आहे बघा. आता अंडी फेटून घेतलेली टाकून मस्त अशी उलतण्यानं हलवून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित उलतण्यानं हलवून घेतल्यानंतर देशी कोंबड्याच्या अंड्याची अंडा राईस रेसिपी एवढी छान लागते ना. हा इंद्रायणी तांदूळ आहे बघा घेतलेला, व्यवस्थित टाकून सुट्टा मस्त शिजवून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा. मस्त असं हलवून घेतलेला आहे. आणि अंडा राईस रेसिपी अगदी साधी सिंपल आहे आणि खायला तर एवढी टेस्टी बनते ना. आता वापरण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. अशी अंडा राईस रेसिपी तुम्ही नक्की बनवा, तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनलेली आहे. मस्त अशी रेसिपी. चला तर नवीन पुढील रेसिपीत पण नंतर भेटू. बाय. आवडली तर लाईक करा.